होती असंभावे तर्के क्षिती मर्यादे वेगळी श्रीराम सूर्य तापे 12 कळी तेने पृथ्वीची होय होळी अग्नी पावता पाताळी शेषवी शौमी श्रीराम आकाशी सूर्याच्या ज्वाळा पाताळी शेषवी सौमी गरळा गृही करुणी जळता भुगुळा उरी कैची श्रीराम सूर्यास खडतरता चढे अल्लकल्लोळ चौकडे कोसळती मेरूचे कडे गडगड्यामान श्रीराम अमरावती सत्य लोक वैकुंठ कैलासादिक याही वेगळे नाना लोक भस्मून जाती श्रीराम मेरू आगवाची घसरे तेथील महिमाच ओसरे देव समुदाय वावरे वायू चक्री श्रीराम भस्म झालिया धरत्री प्रजन्य पडे सुडाधारी महीवरी दळांतरी निमिष्य मात्रे श्रीराम नुसते उरले जळ वेगळे श्रीराम समुद्रीचा वडवान शिवनेत्रीचा नेत्रादळ सप्तकंचुकीचा आवरणाळ सूर्याने विदुल्यता श्रीराम ऐसे श्रीराम वारा झडपी वैश्वानरा वनी विधेल एक सरा वायो धावे सैरा वैरा परब्रह्मी श्रीराम बहुतामध्ये थोडी आशी नास बोधिला श्रीराम वायू वितुळताच जाण सूक्ष्म भूते आणि त्रिगुण ईश्वर सांगी अधिष्ठान निर्विकल्पी श्रीराम तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली सुत सारांश उरली स्वरूप स्थिती श्रीराम चित्वे काही नामाभिधाने हे प्रकृतीचे निगुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे श्रीराम प्रकृती असता विवेक कीजे त्यास विवेक प्रलय बोलीजे पाचही प्रलय ओजे तुझ निरोपिले श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास पाचवा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक 10वा समास 5वा पंचप्रलय निरूपण सद्गुरु समर्थ आपल्याला या समासामध्ये प्रलय त्या ठिकाणी सांगतात. मनुष्याच्या जीवनामध्ये 5 प्रलय असतात. तर त्या ठिकाणी हे पंचप्रलय म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर पहिला जो प्रलय तो दैनंदिन प्रलय असतो. दैनंदिन प्रलय म्हणजे आपण रोज झोपी जातो. झोपणं हा त्या ठिकाणी काय होतो प्रलय होतो. म्हणजे जी दिवसभरची आपली जी काही जागृत अवस्था आहे ती जागृत अवस्था अज्ञानामध्ये लीन होऊन जाते. आपले इंद्रिये आपले पंचप्राण आपलं मन बुद्धी चित्त सगळं सुसुप्तीमध्ये त्या ठिकाणी लीन होऊन जातं आणि आपले व्यवहार संपूर्ण बंद जाते. जाणीव संपले जाते. त्या ठिकाणी फक्त वारा चालू असतो. बाकी सगळे व्यवहार वगैरे त्या ठिकाणी ज्ञान अज्ञान सगळं काही बंद झालेलं असतं. म्हणजे तो प्रलय आहे. दैनंदिन प्रलय आहे. झोप निद्रा दैनंदिन प्रलय आहे. कारण आपलं मन अव्यक्तामध्ये त्या ठिकाणी लीन झालेलं असतं. अव्यक्तामध्ये लीन झालेलं असतं. आणि म्हणून या प्रलयाच्या समयामध्ये आपल्याला
ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, झोपलेल्या माणसाच्या उशाला साप किंवा उर्वशी, झोपलेल्या माणसाच्या उशाला सापही आला, उर्वशी जरी येऊन बसली तरी त्याला त्या उर्वशीबद्दल आनंद नाही आणि सापाबद्दल दुःख नाही. त्याचं कारण आहे, त्याचं जे काही मन आहे ते अव्यक्तामध्ये लीन झालेलं असतं. जे व्यवहार घडण्याकरता जे त्या ठिकाणी इंद्रिय मन लागतं ते मन राहिलेलं नसतं. आणि म्हणून व्यवहार कधी घडतो तर त्या ठिकाणी जागृतीमध्ये घडतो, ज्ञानाच्या अवस्थेमध्ये घडतो. नुसतं इंद्रिय असून व्यवहार घडत नाही, त्या ठिकाणी धावत असतात. तर डोळ्यांचा विषय आहे रूप, रूप विषय डोळ्यांचा आहे. रूप पाहिल्यानंतर तिकडे कळतात, पण ते रूप पाहण्याकरता आणि रूप भोगण्याकरता त्याला मनाची आवश्यकता लागते. डोळे रूप पाहतात, पण मन जर तिथं साथ देत नसेल तर ते नुसतं रूपच बघतात, त्या रूपाबद्दल आसक्ती निर्माण होत नाही. कारण का? तिथं मनाची साथ नाही. आणि जेव्हा त्या इंद्रियाच्या द्वारे मनाची जर साथ असेल, रूप जरी नाही पाहिलं तर काल्पनिक रूप तयार करून तो त्या ठिकाणी विषयाचा भोग घेतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अधीन आहेत. बंध आणि मुक्तता हे मनच त्या ठिकाणी आपलं काय करत असतं, तयार करत असतं. आणि निद्रावस्थेमध्ये ते मन सुषुप्तीमध्ये लीन झालेलं असतं, मन राहिलेलं नसतं. त्याला प्रलय म्हणतात. त्याला म्हणजे त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, पिंडामध्ये 2 प्रलय आणि ब्रह्मांडामध्ये 2 प्रलय. पिंड म्हणजे आपल्या देहामध्ये 2 प्रलय कोणते आहेत? ऐका प्रलयाचे लक्षण, पिंडी 2 प्रलय जाण, एक निद्रा एक मरण देहांत काळ. या पिंडामध्ये 2 प्रलय कोणते आहेत तर एक झोप आणि दुसरं मरण, हे 2 प्रलय. तर झोप जी आहे ती रोजचा प्रलय आहे. आणि झोप घेतल्याशिवाय त्या ठिकाणी माणसाला पुन्हा ताजा तवाना तो होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात, जगाचा नियम आहे, जे जन्माला आलं ते लयाला जाणार, हा त्याचा नियम आहे. जे बाल झालेला आहे ते तरुण आणि म्हातारपण त्याला येणार आहे, हा त्याचा काय आहे, नियम आहे. जे त्या ठिकाणी लहान आहे ते वाढणार आहे, हा जगाचा काय आहे, सिद्धांत आहे, जगाचा नियम आहे. तसं त्या ठिकाणी असणारा जो प्रलय होणं हा त्या ठिकाणी असणारा जगाचा नियम असल्यामुळे तो प्रलय आपल्या देहातही आहे आणि तो प्रलय ब्रह्मांडामध्ये पण आहे. मग देहामधला जो प्रलय आहे ते म्हणजे दिवसभर व्यवहार करून संध्याकाळी झोप येणं, हा निद्रा, हा त्या ठिकाणी काय आहे, मग नित्याचा प्रलय आहे. त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी तो झालेला काय आहे, आपला प्रलय आहे. म्हणून सगळे भोग जे काही चालतात आपले, समर्थ म्हणतात, तर ते कधी चालतात तर त्या ठिकाणी जोपर्यंत जागृत अवस्था आहे तोपर्यंत चालतात, आहे का नाही. झोप येत नाही तोपर्यंत लागतं, कूलर लागतं. झोप नाही आली तर रंगीत टीव्ही लागते बघायला, नाही आली तर पुन्हा एखादा चहाचा कपही लागतो. एवढं करूनही नाही आली तर पुन्हा मग त्या ठिकाणी असणारी गोळी घ्यावी झोपेची, आहे का नाही. आणि ज्याला खरोखर झोप येते त्याला याच्यातलं काहीच लागत नाही. त्याला पोतं जरी असलं नसलं तरी पण तो ढेकळ्यामध्ये काय होतो, झोपी जातो. वा हुकणं मागे बरोबर बोल. सामना आणि बिछाना. झोप आल्यानंतर बिछाना मागत नाही, तर त्या ठिकाणी झोप येणारा मनुष्य, काम करणारा मनुष्य, निरोगी मनुष्य, मनामध्ये चिंता नसणारा मनुष्य पहिल्यांदा झोपेतून नंतर जमिनीवर पडतो. पण त्या ठिकाणी सगळे भोग वगैरे सगळं असताना पण आरोग्य तर झोपतो. गादी आहे, टक्के आहे, सगळ्या गोष्टी येतात, त्या अंगावर त्या अंगावर होतो, पण झोप येत नाही. झोपेची वाट पाहत राहतो. एक त्या ठिकाणी त्या अगोदरच झोप येऊन जाते, झोपेला वेळ भेटत नाही.
आणि एकाला वाट बघावं लागते, असे दोन अवस्था त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी झोप ही काय त्या ठिकाणी सांगितलेली आहे, तर निद्रा ही निद्रा रोजचा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रलय सांगितलेला आहे, प्रलय सांगितलेला आहे. आणि म्हणून निद्रा जेव्हा त्या ठिकाणी निद्रा झोपेमध्ये त्या झोप येत नाही तोपर्यंत सगळे भोग असतात, पण झोप आल्यानंतर तो म्हणतो हे राहू द्या, बंद करायचं सगळं, आता मला पहिल्यांदा निवांत मनाने झोपू द्या, मग सकाळी उठल्यावर आपण हे सगळं बघू. हा आहे का नाही? मग तो म्हणतो ती टी व्ही बंद करा, हे सगळं बंद करा आणि पहिल्यांदा मला काय करू द्या, झोपू द्या, त्याच्याशिवाय मला, आणि तुम्ही लगे इथून निघून जा. भूक लागल्यावर कळलं ना कोणता. वा, बरोबर. खरंच झालं, हंडी झालं, भूक नसल्यावर हे सगळं. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा जो काही प्रलय आहे, रोजचा दैनंदिन जो प्रलय आहे ना, ती निद्रा आहे समर्थ म्हणतात. आणि माणसाच्या देहामध्ये दुसरा एक प्रलय आहे, ते म्हणजे मरण आहे. कारण तो मरण जे आहे ते आयुष्य संपल्यानंतर तो प्रलय होतो. ज्ञानोबराय म्हणतात, आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची होय खडाडता, हो देहांत युगता युगांत होय. महाराज, आयुष्याची दोरी संपली रे संपली, हे पंचमहाभूत खडखड होऊन जातात, एकामेकाला ते साथ देत नाही. आणि काय होत असतात, तर त्याच्यामध्ये एक विकोप निर्माण होतो आणि मग त्यांची सगळी अवस्था ढासाळल्या जाते. शरीरामध्ये त्या ठिकाणी चिखल निर्माण होतो, चेतना निघून जाते आणि मग देह नव्हे चिखलूवाला. तर ज्ञानोबराय अंतकाळाचं टायमाला माणसाला काय होत असतं, तर जी काही स्मरणशक्ती असते ही स्मरणशक्ती कमी होते किंवा निघून जाते एखाद्याची. आणि जो देहातला अग्नी, हा अग्नी मंद व्हायला त्या ठिकाणी लागतो. आणि मग तो हा देह नाही तर त्या ठिकाणी हळूहळू या देहाचा काय होतो, चिखलच होतो. पंचमहाभूताचा हा चिखलच आहे. पण अग्नी या तेजामुळे, वायू या तेजामुळे त्या ठिकाणी याला सतेजता त्या ठिकाणी आहे. पण हा प्रलयाच्या टायमाला, मरायच्या टायमाला या देहातला अग्नी निघून जातो, उष्णता निघून जाते आणि मग त्या ठिकाणी ही भूताची खराडता निर्माण होते. आणि मग मरणांत जे दुःख होतं त्याला मरणांत दुःख म्हणतात. माणूस म्हणतात ना, मरणाच्या टायमाला खूप वेदना येतात, तर त्या काय आहेत, मग त्या मरणाच्या टायमाला वेदना येतात. आतलं त्या ठिकाणी अग्नी निघून जाणं, त्या ठिकाणी असणारे जाणीव निघून जाणं, देहामध्ये पंचमहाभूताचं एकामेकामध्ये त्या ठिकाणी विरोध होणं, म्हणजे हे एकामेकावर भूतं त्या ठिकाणी तुटून पडतात आणि मग मरणाच्या काळाला हजारो इकड्या चावावा अशा पद्धतीचं जे दुःख होतं ते म्हणजे अंतकाळाचं त्या ठिकाणी काय असतं, दुःख असतं. कारण हे 5 महाभूत विरोध असताना एकत्र काम करतात. का बरं करतात? ती भगवंताची आज्ञा असते, याचं आयुष्य संपेपर्यंत एकत्र राहायचं. पण आयुष्य ज्या क्षणात संपतं त्या क्षणामध्ये ते एकामेकावर हल्ला करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, मग प्रलय म्हणतात. तो त्या ठिकाणी काय असतो, मग प्रलय असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं देहांत काळातला, मरणाच्या टायमाला त्या ठिकाणी असणारा तो प्रलय आहे. आणि मग स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे पळे महिमा. स्मृती भ्रमामध्ये बुडून जाते, मन वेडं होतं, देहाचा चिखल निर्माण होतो, जाणीव निघून जाते आणि अशा काळामध्ये त्या ठिकाणी असणारा मृत्यू येतो. त्याला त्या ठिकाणी असणारं देहांत प्रयाण म्हणजे त्या ठिकाणी प्रलय म्हटलेला आहे, म्हणजे त्याला मृत्यू प्रलय म्हटलेला आहे. हे 2 प्रलय माणसाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी, एक नित्याचा प्रलय आणि एक आयुष्य संपल्यानंतर एक प्रलय. आता देहधारक तिन्ही मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रलय श्रोती ब्रह्मांडीची जाणवा. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा समर्थ ब्रह्मप्रलय झाला. आता ब्रह्मांडाचा जो प्रलय आहे ना, त्याच्यामध्ये विष्णू, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे 3 देव हे ब्रह्मांड त्या ठिकाणी चालवतात. पण जेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपत येतं, ऐका, सहस्त्रयुगपर्यंत ब्रह्मयोग हे 1000 युग जेव्हा एका टायमाला जातात, म्हणजे कलियुग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग त्या ठिकाणी 1000 वेळा जातो, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो असं म्हणतात. सहस्र युगपर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः,
रात्री युग सहस्रांतां तेहो रात्र विदो जनाहा. 4 युग गेल्यानंतर 12 तासाचा एक दिवस. आणि हे असे 4 युग 1000 वेळेस गेल्यानंतर पुन्हा 12 तासाची रात्र. आणि असा त्या ठिकाणी 24 तास मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस. मग आता हे किती मोठं त्या ठिकाणी गणित आहे, काय का नाही? खूप मोठं गणित आहे, त्याचं शास्त्रामध्ये लावलेलं आहे ते. एवढं त्या ठिकाणी मग एवढं मोठं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपण कितीतरी दिवस होतो जातो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये असं म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी 14 इंद्र होतात आणि जातात. आणि मग ब्रह्मदेवाचा एवढा मोठाचं आयुष्याची दोरी संपल्यानंतर ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी देहांत म्हणजे ब्रह्मदेवाचं जाणं म्हणजेच प्रलय, म्हणजेच ह्या जगाचा काय म्हणतो एक प्रलय. हे संपूर्ण ब्रह्मदेवाचं आयुष्य संपून ब्रह्मदेवाचं जाणं म्हणजेच ही जगाचा तो त्या ठिकाणी काय आहे, प्रलय त्या ठिकाणी आहे. तर कसा, दोन्ही पिंडे दोन्ही ब्रह्मांडे, या ठिकाणी 2 पिंडामध्ये ब्रह्मांड प्रलय आहे, तर 2 त्या ठिकाणी ब्रह्मांडामध्ये त्या ठिकाणी प्रलय आहे, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. मग पुन्हा तेही तिसरा ब्रह्मा निजलिया, तो हा मृत्यूलोक गोळा झाला, अवघा व्यापार कुंतला प्राणी मात्राचा. आता मी तिसरा प्रलय आपल्याला सांगत होतो. तिसरा प्रलय म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा असणारा मृत्यू, ब्रह्मदेवाचं संपलेलं आयुष्य. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं की हा मृत्यूलोक संपला, गोळा होतो. मृत्यूलोक सगळा त्या ठिकाणी असणारा हा संपल्या जातो. याला त्या ठिकाणी असणारा एक मोठा प्रलय म्हणतात, ब्रह्मांडाचा प्रलय म्हणतात. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश, ब्रह्मदेव गेल्यानंतर काय होतं, खूप दिवस ही सृष्टी जसं झोपीमध्ये आपण नसतो का, असतो, पण अव्यक्त दशेमध्ये असतो. आपलं मन नसतं का, असतं. इंद्रिय नसतात का, असतात. स्थूल देह नसतो का, असतो, पण काही कामाचा नसतो. तसं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या आयुष्य संपल्यानंतर सगळी सृष्टी सूक्ष्म रूपाने वायू रूपाने त्या ठिकाणी असते. पण त्या ठिकाणी कशी असते, ती सूक्ष्म रूपाने असते, म्हणजे नुसतं बीज रूपाने त्या ठिकाणी असते. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायू चक्री करीती वास, वायुचक्रामध्ये सगळे प्राणियांचे सूक्ष्मांश वास करतात, म्हणजे राहतात. कित्येक काळ जाता ब्रह्मयात जागृती घडे, कित्येक काळ निघून गेल्यानंतर त्याची झोप होते. तसं माणसाची सकाळी सकाळी काय होते, मग झोप होते. आणि उठल्यानंतर लगेच म्हणतो, हो ते 6ची गाडी गेली का, मला त्या 6च्या गाडीत जायची होती. त्याची काय होते, मग ती जाणीव लगेच त्या ठिकाणी जाणीव जागृत होत असते. हो, तर तसं ब्रह्मदेवाची झोप झाल्यानंतर ब्रह्मदेवाला जाणीव होते, अरे मला तर त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याने कशाला निर्माण केलेलं आहे, जगताची उत्पत्ती करायला निर्माण केलेलं आहे मला. आणि लगेच तो काय करतो, मग या घडामोडीला लागतो की पुन्हा काय होतं त्या ठिकाणी जगाची, पुन्हा मागोती सृष्टी रची, विसंचिले जीव मागोते संची, सीमा होता विषयाची ब्रह्म प्रलय मांडे. पुन्हा मागोती सृष्टी रचनाला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा सृष्टी रचनेचा खेळ चालू होतो. आणि तुमचं आमचं त्या ठिकाणी वायू रूपामध्ये राहणं हे व्यक्त दशेमध्ये येतात. त्या ठिकाणी आपण पुन्हा त्या ठिकाणी आपल्या कर्मानुसार जीव व्हायला लागतो. मनुष्य, त्या ठिकाणी पशु पक्षी, किडा मुंगी, देव त्या ठिकाणी असणारे, अशा पद्धतीनं गण गंधर्व ऋषी पिशाच्च हे सगळं त्या ठिकाणी आपापल्या कर्माच्या उदयानुसार त्या ठिकाणी उदयाला येतात. ही पुन्हा सृष्टी काय झाली, मग निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. हे झाले 3 प्रलय झाले. आता 4था जो प्रलय आहे ना, आता नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य नाही, या जगाचंच आयुष्य संपून जातो. म्हणजे नुसता ब्रह्मदेव जात नाही, तर त्या ठिकाणी ज्यांनी हे जगत निर्माण केलंय हा विष्णू परमात्मा आपलं त्या ठिकाणी दैवत्वाचं शरीर त्या ठिकाणी सोडून देतो. रुद्र संहार करून तोही त्या ठिकाणी अव्यक्त दशेमध्ये राहतो. ब्रह्मदेव तर त्या ठिकाणी फारच त्याचा लागत नाही. तिथं तर इंद्र चंद्र वगैरे त्या ठिकाणी तर काहीच राहत नाही. आणि अशा टायमाला जो प्रलय आहे तो त्या ठिकाणी सगळ्यात मोठा ब्रह्मांड प्रलय त्याला म्हटलेला आहे. मग हा ब्रह्मांड प्रलय कसा होतो, तर त्या ठिकाणी जेव्हा ब्रह्मांडाचा प्रलय व्हायला लागतो ना, तेव्हा सद्गुरू समर्थ आपल्याला सांगतात, शतवृषे मेघ जाती, 100 वर्ष पाऊस पडतो त्या ठिकाणी, सारखा पाऊस 100 वर्षे, तेने प्राणी मृत्यू पावती. आणि मग त्या ठिकाणी अशा पावसामुळे अशा पाण्यामुळे प्राणी त्या ठिकाणी मृत्यू पावतात.
असंभावे तर्कक्षिती मर्यादे वेगळी. खूप त्या ठिकाणी असताना जिकडं तिकडं मर्यादा वेगळं त्या ठिकाणी पाणी होतो. पुन्हा काय होतं, हे जे काही पंचभूत आहेत त्याच्यामध्ये मर्यादा राहत नाही, खवळल्या जातात. ते पाऊस पडायला लागतो तर पाऊसच पडतो. हत्तीच्या धारेसारखी सोंड त्या ठिकाणी, हत्तीच्या सोंडीच्या धारेसारखं त्या ठिकाणी असणारे त्या धारा पडतात. मुसळधार पाऊस सारखा बरसत राहतो, त्याच्यावर कोणाचा ताबा राहत नाही. इंद्र वगैरे हे सगळे संपलेले असतात. सूर्य एवढा तापतो, एवढा तापतो, ब्रह्मांडाच्या टायमाला सूर्य तापे 12 कळी. 12 कळी सूर्य तापल्या जातो. सगळीकडे नुसती लाही लाही त्या ठिकाणी असणारी होते. उन्हाचं सगळीकडे एवढं त्या ठिकाणी असणारी उष्णता, ऊन, की त्या ठिकाणी जे काही पाषाण दगड वगैरे ते तारा फुटून त्याची त्या ठिकाणी लाही भाजून जातात. त्याने पृथ्वीची होय होळी. एवढंच नाही तर ही पृथ्वी त्या ठिकाणी तिची होळी होऊन जाते. त्या ठिकाणी पृथ्वी भाजून जाते. सूर्याच्या त्या 12 कळा ज्या असतात त्या तापल्या जातात. अग्नी पावता पाताळी शेष विश्वमी. अग्नी त्या ठिकाणी एवढा दाहकता निर्माण होतो. आणि जो पाताळामध्ये शेष आहे, ज्याला हे पृथ्वीचं धारण करण्याचं ज्याच्याकडे काम दिलेलं आहे, तो आपल्या हजारोही त्या ठिकाणी मुखातून विष वकायला लागतो. आणि त्याचं विष म्हणजे त्या ठिकाणी साधन असतं महाराज. हलहल नावाचं विष त्या ठिकाणी, खालच्या त्या शेषाच्या असणाऱ्या त्या विषाच्या ज्वाळा आणि वरच्या 12 कळा त्या ठिकाणी सूर्याच्या आणि पुन्हा अग्नीच्या ज्वाळा, ही पृथ्वी त्या ठिकाणी हुरळून जाते, होरपळून जाते. त्या ठिकाणी असणार सूर्यास खळतरता चढे, हल्लकल्लोळ चौकडे, कोसळी ती मेरूचेकडे घडघडायमान. महाराज हल्लकल्लोळ होतो. हे जे काही जगाची सृष्टी ही कोसळून त्या ठिकाणी सगळीकडे जाते. अमरावती सत्यलोक, इंद्राची जी काही अमरावती आहे संपून जाते महाराज. ती सत्यलोक जळून जातो. वैकुंठ कैलासादिक, देव राहण्याचं ठिकाण वैकुंठही जळून जातं. कैलासादिक काही राहत नाही. याही वेगळे नाना लोक भस्म होऊन जाती. याच्यापेक्षा अनेक त्या ठिकाणी जे काही लोक आहेत 14 भुवन ते त्या ठिकाणी भस्म होऊन जातात. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाचं ओसरे. अजून मेरू पर्वत वगैरे त्या ठिकाणी आहे ना, हे सगळ्या गोष्टीचं सृष्टी निर्माण केली तेव्हा मेरू पर्वत, मंदार पर्वत, त्या ठिकाणी सह्याद्री पर्वत, काही राहत नाही त्या ठिकाणी. याचे तुकडे तुकडे म्हणजे माती मोल त्या ठिकाणी ते होऊन जातात. देव समुदाय वावरे वायुचक्र, कशाचा देव कशाचे काय राहिले त्या ठिकाणी. हे जे काही देव समुदाय आहे ना संपून जातात. हे वायुचक्रामध्ये सूक्ष्मांश वायू रूपामध्ये त्या ठिकाणी ते भ्रमण करत असतात. देव शरीर त्यांनी त्या ठिकाणी राहिलेलं नसतं त्यांचं. भस्म झाली या धरत्री, प्रजन्य पडे सुंडा धाडी, महीवरी जळांतरी निमिष्ट मात्रे. अहो धरित्रीच त्या ठिकाणी भाजून जाते, भस्म होते. त्या ठिकाणी असणाऱ्या अशा पद्धतीची धरित्रीची अवस्था झाल्यानंतर पुन्हा हिची सगळीकडे त्या ठिकाणी राख होते. आणि या धरित्रीची राख झाल्यानंतर काय होतं, त्या पृथ्वीची राख झाल्यानंतर काय होतं, पुन्हा त्या ठिकाणी प्रजन्य खवळतो. एकामेकाच्या चढावळीवर ही भूतं खवळल्या जातात. तू तापतो होय सूर्याला म्हणतो त्या ठिकाणी, तो प्रजन्य म्हणतो तू तापतो होय, मी पण अशा पद्धतीनं वर्षाव करतो. आणि तो जो काही प्रलय काळाचा जो काही प्रजन्य आहे तो प्रजन्य त्या ठिकाणी वर्षाव करायला लागतो महाराज. सुडानधारी त्या ठिकाणी गजाच्या सोंडेप्रमाणे त्या ठिकाणी एक एक धार एवढा वर्षाव करतो की त्याला त्या ठिकाणी त्या वर्षाव करायला मर्यादा नाही. आणि मग मात्र पृथ्वीची लाई झालेली असते, पृथ्वीची सगळी राख झालेली असते. जो पुन्हा पाऊस पडतो तेव्हा काही नाही, मग सगळं जलमय होऊन जातं. ही पृथ्वीच राहत नाही, ही पृथ्वी केवळ जलमय होते. म्हणजे पृथ्वी संपते आता केवळ आणि केवळ जलमय होते. मही वरी जलांतरी, या पृथ्वीवर केवळ सगळीकडे दिसतं जल, निसतं त्या ठिकाणी पाणी पाणी, सगळीकडे पाणीच होऊन जातं. निमिष्य मात्रे, पुढे नुसते उरले जळ. आता सगळीकडे नुसतं जळ, नुसतं पाणीमय. आणि म्हणून पहिलं काही नव्हतं महाराज. ब्रह्मदेव निर्माण झाला तेव्हा पाणी होतं. त्याच पद्धतीनं पुन्हा होतं की सगळीकडे या सृष्टीवर पाणी होतं. पृथ्वी तर कधीच त्या ठिकाणी विरघळून जाते, कारण पाण्याच्या पोटामध्येच पृथ्वी महाभूत आहे त्या ठिकाणी. तया असं सोशील आनळ. नंतर काय होतं की ह्या जळाला पाहून जो अग्नी नावाचं भूत आहे ना ते खवळतं. ते म्हणते अरे तू माझ्यातूनच निर्माण झाला, माझ्या पुढं चालला का. आणि मग त्या ठिकाणी अग्नी उठाव घेतो आणि सगळीकडे त्या ठिकाणी दाहकता निर्माण होते. पुढे एक वटती ज्वाळ मर्यादा वेगळी. अशा पद्धतीनं जाळ निर्माण होतो, मर्यादा वेगळा सगळीकडे त्या ठिकाणी. समुद्रीचा काय होतं त्या जाळामध्ये, त्या पाण्यामध्ये जे काही त्या ठिकाणी अग्नी आहे ना, ह्यो पाण्यातला अग्नीच पिघळल्या जातो. आता
पाण्यामध्ये अग्नी आहे, आपण पितो तृप्त होतो, पण तो सामान्य रूपाने म्हणून बरा आहे. पण पाण्यातला अग्नी खवळल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आता पाण्याचं पाणी अस्तित्व राहत नाही. समुद्रामध्ये वडवाळ नावाचा अग्नी आहे त्या ठिकाणी. जो वडवाळ नावाचा अग्नी सामान्य रूपाने आहे म्हणून बरं आहे. आणि प्रलय काळाच्या टायमाला तो समुद्रातला वडवाळ नावाचा अग्नी खवळतो आणि त्या ठिकाणी तो काय करतो, मग जलाला शोषण करतो. समुद्रीचा वडवा नळ, शिवनेत्रीचा नेत्रानळ. अहो त्या ठिकाणी प्रलय काळाच्या टायमाला रुद्र कोपतो आणि भगवान शंकरातला जो तिसरा डोळा आहे, त्या तिसऱ्या डोळ्यातले जे काही नेत्रा आनळ आहे, अग्नी, तो त्या ठिकाणी प्रगट होतो. धाड सगळं जल त्या ठिकाणी शोषण करायला त्या ठिकाणी लागतो. सप्तकंचुकीचा आवरणार सूर्य आणि विद्युल्यता. महाराज त्या ठिकाणी सप्तकंचुकीचा आवरणार सूर्य विद्युल्लता एकत्र त्या ठिकाणी होतात. निस्ती आग सगळीकडे, निस्ता त्या ठिकाणी आग, आग आणि जल आटल्या जातं. महाराज आईसे ज्वाळा एकवटती तेने देव देहे सोरिते, प्रोरूपे मिळून जाते प्रभंजनी. विष्णू परमात्मा हे सगळं त्या ठिकाणी देह सोडून देतात. कारण प्रलय काळाच्या टायमाला आता त्यांना माहिती असतं आता प्रलय आहे, आता राहणं योग्य नाही, आपला आयुष्य संपलं नाही. तो वारा झडपी वैश्वानर. वारा काय नंतर काय होतं की अग्निभूतापेक्षाही वायुभूतातूनच अग्निभूत तयार झालेला असल्यामुळे वारा खवळतो. वारा म्हणतो माझ्यातून तयार झालेला आहे, मी मोठा आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी वारा सगळीकडे त्या ठिकाणी झुंजाट वारा सुटत, थोर थोर त्या ठिकाणी वारा सुटला जातो. आणि वाऱ्याने त्या ठिकाणी असणारा एवढा वारा सुटतो, वाऱ्याने त्या ठिकाणी काहीच या सृष्टीवर राहत नाही. सगळी राखरांगोळ झालेली सगळं त्या ठिकाणी उडून जातं. वन्नी विजेल एकसारा. वाऱ्याने ही वन्नी विजून जाते, पोटामध्ये घेतला जातो. वारा या वन्नीला पोटात घेतो. वायू धावे सैरा वैरा परब्रह्मी. वारा इकडे तिकडे सैरा वैरा त्या ठिकाणी धावतो. महाराज आकाशाच्या पोटामध्ये वारा धावत राहतो. सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आकाश आहे. बोली धूम्र वितळुई आकाशी. ते आकाश त्या ठिकाणी वाऱ्याला काय करतं, पोटामध्ये घेऊन टाकतं. तैसे होईल समीराशी, बहुतामध्ये थोडी अशी नाश बोलीला. आता त्या वाऱ्याला आकाशाने घेऊन टाकलं. वायू तळताच जाण. वायू काय होतो, आकाशाच्या पोटामध्ये सामान्य रूपाने त्या ठिकाणी निस्ता सूक्ष्म अंश त्या ठिकाणी सूक्ष्म भूते आणि त्रिगुण, आणि त्या वाऱ्यामध्ये सगळ्या भूतांचा त्या ठिकाणी अंश त्रिगुणात्मक अत्यंत वाऱ्यामध्ये त्या ठिकाणी राहतं. आणि म्हणून जशी सृष्टी निर्माण झाली होती तशी सृष्टी आटत आटत पुन्हा वायू स्वरूप त्या ठिकाणी झालेली आहे. ईश्वर सांडी अधिष्ठान. जो सगळ्या जगाचा निर्माण करता ईश्वर आहे, तो अधिष्ठान सांगतो. त्याचा अधिष्ठान त्या ठिकाणी असणारा तो सोडून देतो सगळं निर्विकल्प. आणि ही सृष्टी आता अधिष्ठानाविनं त्या ठिकाणी रिमोट कंट्रोलविनं बंधनाविनं ही सृष्टी त्या ठिकाणी निर्विकल्पी होते, अव्यक्तामध्ये त्या ठिकाणी लीन होऊन जाते. आणि अशा पद्धतीनं ह्या सृष्टीला संपूर्ण सृष्टी त्या ठिकाणी असणारी अव्यक्त दशेमध्ये लीन होऊन जात असते. मग तिथं हा मोठा प्रलय झालेला असतो, तिथं पुन्हा काहीच राहिलेलं नसतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य शून्यची होते पायी. मग पूर्ण काय शून्य, शून्य म्हणजे काहीच नाही. तिथं काहीच राहिलेलं नसतं. तेथे जाणीव राहिलं आणि जगज्योती निमेलं. जगातली ज्योती निमून गेलेली असते. आता त्या ठिकाणी जे काही खाली सगळी सृष्टी गेल्यानंतर हा ईश्वर अधिष्ठान स्वरूपातला ईश्वर अव्यक्त दशेमध्ये जाऊन तो आता निर्गुण स्वरूपामध्ये फक्त त्या ठिकाणी तो राहिलेला असतो. त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला परब्रह्म म्हणतात. खाली काय उरतं, संपूर्ण जगत ब्रह्मांड त्या ठिकाणी नाश झालं, खाली राहिलं तो परमात्मा त्या ठिकाणी राहिलेला आहे. तोच म्हणजे ब्रह्म आहे. शेवटी काय राहतं, तोच राहतो. आणि त्याच्यापासूनच पुन्हा या सृष्टीची काय होते, निर्मिती होते. जितू काही नामाभिनती प्रकृतीचे निगुणे, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. अशा पद्धतीनं जो महाप्रलय आहे हा नासत शेवटी परमात्म्यापर्यंत जातो. आणि शेवटी जी अवस्था राहते ती परमात्म स्वरूपाची अव्यक्त दशेतली निर्गुण निराकार नाही जे आकार, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तोनी चराचर हरीशी भजे. अशा पद्धतीनं अव्यक्त स्वरूप परमात्मा राहतो. याला त्या ठिकाणी महाप्रलय त्या ठिकाणी म्हणतात. आणि शेवट संतांनी शिकवलेला प्रलय तो म्हणजे कोणता आहे, प्रकृती आस्था विवेक तिजे हा महाप्रलय.
आणि शेवटी आपल्याला प्रलय करून घ्यायचा. देहात असतानाच आपण प्रलय करायचा म्हणजे बाकीच्या प्रलयाची आपल्याला भीती नाही. आपण त्या ठिकाणी देहात असतानाच प्रलय केला म्हणजे त्या ठिकाणी आपण मुक्त झालो. तर कसा करायचा? हा जसा मायेचा विस्तार होत गेला, मायेचा विस्तार जसा महाप्रलयाच्या टायमाला आटत गेला, तशाच पद्धतीनं सद्गुरू समर्थांच्या ज्ञानाने आपण या देहाला अग्नी लावायचा. आणि वैराग्यरूपी त्या ठिकाणी अग्नी लागल्यानंतर, ज्ञानरूपी अग्नी या देहाला लागल्यानंतर कर्मरूपी पंचमहाभूत त्या ठिकाणी सगळे याच्यात जळून जातात. सगळे कर्मरूपी पंचमहाभूत जळल्यानंतर जे काही पिंडातलं जे काही सगळ्या अवस्था आहेत, उत्पत्ती स्थितीचा त्रिगुण जळल्या जातं, पंचमहाभूत त्या ठिकाणी जळल्या जातात, अज्ञान जळल्या जातं. आणि सगळं जळल्यानंतर जी खाली अवस्था राहते ना, ते म्हणजेच मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, ही अवस्था राहते. हा त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा प्रलय आहे. आणि हा साधू संतांनी शिकवलेला जो प्रलय आपण केला रे केला, की आपण त्या ठिकाणी नेहमी कसे झालोत म्हणले, आपण मुक्तच अवस्थेत, आपण परब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी झालेला असतो. प्रकृती आस्था विवेक तिजे, याला विवेक प्रलय म्हणतात. याला कोणता प्रलय म्हणतात? 5 प्रलय आपल्या लक्षात आले का त्या ठिकाणी? निद्रा प्रलय पहिला, देहांत प्रलय दुसरा, ब्रह्मदेव गेल्यानंतर तिसरा प्रलय त्या ठिकाणी, आणि चौथा प्रलय सृष्टी त्या ठिकाणी जाण्याच्या टायमाला, आणि 5वा प्रलय म्हणजे आपल्या ज्ञानाचा प्रलय. आपण ज्ञानाने